विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हाँ हाँ सर। आज ठाणे महापालिकेच्या कामगारांच्या एक महत्त्वाची बैठक आम्ही महापालिकेमध्ये घेतली की ज्याच्यामध्ये सर्व विभागाचे जे जबाबदार उपायुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, कामगारांचे प्रतिनिधी आणि या बैठकीच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये आम्ही जी बैठक घेतली होती त्याचा फॉलोअप होता। याच्यामध्ये अतिशय काही निर्णय जे आहेत ते कामगारांना दिलासा देणारे आहेत। त्याच्यामधला पहिला निर्णय जो होता तो पात्र कर्मचारी जे आहेत त्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेच्या नुसार ती प्रगती योजना तात्काळ लागू करण्याच्या बाबतीत होतं। त्याच्यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांना 10 मध्ये 711 कर्मचारी होते आणि 20 मध्ये 1564, तर या संबंध 2275 कर्मचाऱ्यांना म्हणजे 10 आणि 20 याच्यामध्ये पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही प्रगती योजना जी आहे ती लागू झालेली आहे आणि त्याचा तात्काळ इफेक्ट जो आहे तो दिला जाणार आहे। 7व्या वेतन आयोगाचा देखील हप्ता 14 महिन्यांचा वेतन फरक राहिलेला आहे और आर्थिक महापालिकेची स्थिती चांगली झाली की ते देखील त्यांना तो हप्ता जो आहे तो मिळणार आहे, कारण त्याची रक्कम जी आहे ती फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते देखील होणार आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे, आपली ही फार आग्रही मागणी होती। कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन पण केलं होतं आणि आता हा विमा हक्क जो आहे कर्मचाऱ्यांना तो पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करून ते प्रत्येक कंत्राटदाराला स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश देणार आहेत। आज कंत्राटदार कुठल्याही प्रकारची जी फॅसिलिटी द्यायला पाहिजे ती देत नाही, कंत्राटदारच या ठिकाणी महापालिका चालवतात की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे। मग ती आरोग्य विभाग असो किंवा निरनिराळ्या विभागामध्ये जे ठेकेदार, सर्व ठेकेदारी राज्य चालू आहे। कंत्राटी कर्मचारी जवळजवळ 4-4.5 हजार कर्मचारी आहेत, त्यांना वारावर सोडल्यासारखा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामुळे ही विमा संरक्षण जे आहे हे विमा संरक्षण तात्काळ लागू झालं पाहिजे। तर त्याच्या संबंधी त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली आहे। फायलेरियाच्या लोकांना वारसा हक्क लागू झाला पाहिजे। लाडपागे समितीच्या प्रमाणे जे निर्णय आहे तर तो वारसा हक्क लागू करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये ते करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। अन्य महापालिकांकडनं देखील काही ते रेफरन्सेस घेणार आहेत आणि त्याच्या अनुसार, कारण ती काही शासनाकडे पाठवण्याचा विषय नाही आहे, तर ती देखील लागू होईल। सर्वात महत्त्वाचा विषय जो होता तो ग्रॅच्युइटीचा। मी पहिल्यापासून बोंब मारतोय की ग्रॅच्युइटीच्या संबंधामध्ये आणि एकूणच बॅलन्स शीट असेल, ऑडिट रिपोर्ट असेल, याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे। कामगारांची जी ग्रॅच्युइटी आहे महापालिकेला त्याचा ठाण पत्ताच नाही आहे की ठेकेदारांनी ही ग्रॅच्युइटी जी आहे ती जमा केली आहे की नाही। ना ठेकेदारांना महापालिकेने विचारलंय, ना महापालिकेने त्यांना विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा हा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज त्यांना त्यांच्या खात्यामध्ये कामगारांचे ग्रॅच्युइटीचे पैसे किती आहेत हे देखील माहिती नाही। म्हणजे एखादा कामगार जर 20 वर्ष काम करत असेल तर त्याची जी काही ग्रॅच्युइटी आहे ती ग्रॅच्युइटीची रक्कम जी आहे ती कुठून देणार आहे, ती गेली कुठे? कंत्राटदाराने ती हजम केली का महापालिकेनेच दिली नाही? असे सर्व जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर आम्ही तो उदाहरणादाखल या ठिकाणी त्यांना दाखवून दिलं की एका ठेकेदाराच्या कंपनीमध्ये जर अमुक एक माणसं काम करत असतील तर वेतन पत्रकाच्या परीक्षणात वैधानिक लाभांसाठी आर्थिक जी तरतूद दिसून येते त्याच्यामध्ये ग्रॅच्युइटी हे एका कामगाराला 840 रुपये आहे। आता 840 रुपयाप्रमाणे जर द्यायचं ठरवलं तर किती, एका वर्षाला किती होईल, 5 वर्षाला किती होईल, 30 वर्षाला किती होईल?
हा जर आकडा काढला तर हे करोडोमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे त्यांना डोळ्यात अंजन घालणारा हा विषय ग्रॅच्युटीचा. या ग्रॅच्युटीच्या बाबतीत जर तुम्ही कामगारांच्या हक्काशी खेळलात तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल, अशा प्रकारची देखील तरतूद आहे. आणि त्याच्यामुळे हा फार मोठा असा प्रकारचा विषय आहे. हा ज्या वेळेला आम्ही उपस्थित केला आहे तर त्यावेळेला ही सगळी मंडळी जी आहे ती हडबडून गेलेली आहे. आणि महापालिकेच्या ॲडिशनल कमिशनरने देखील सांगितले की यांचे पेमेंट जे आहे ते रोखायची वेळ आली तरी रोखा ठेकेदारांची. परंतु हे काय झालेलं आहे, कुठे गेलेलं आहे, काय त्याचा हिशोब आहे, हा पहिल्यांदा करा. आणि हे विषय जो आहे तो मी एकूणच आर्थिक विषयाच्या बाबतीमध्ये मी वेळोवेळी हे उपस्थित केलेलं होतं की ऑडिट रिपोर्ट आज जरी तुम्ही त्या याच्यावर गेलात, कशावर, वेबसाईटवर, तर प्रोव्हिजनल तुम्हाला ऑडिट रिपोर्ट आहे, प्रोव्हिजनल बॅलन्स शीट आहे की ज्या महापालिकेचं एवढं करोडो रुपयाचं टर्नओव्हर आहे तर त्याची अशा प्रकारे करता येत नाही. अनेक म्हणजे नवी मुंबईची पण अपडेट आहे. तुम्ही वेबसाईटवर स्वतः जाऊन बघा. मी काय उगाच काहीतरी टीका करतोय असं नाही. वेबसाईटवर सगळ्या तुम्हाला महापालिकांच्या मिळतात. कॅगने ज्या ज्या त्या ठिकाणी त्रुटी काढलेल्या आहेत त्या त्रुटीला देखील अजूनपर्यंत कुठलंही यांच्याकडनं उत्तर देऊ शकलेलं नाही. आणि त्याच्यामुळे हे ग्रॅच्युटीचा फार मोठा याच्यामध्ये आम्ही गंभीर अशा प्रकारचा की ही हजम केली आहे, ही कामगारांना तुम्ही फसवणूक केलेली आहे का काय केलेलं आहे, तर याचा ताबडतोब आम्हाला याचं उत्तर द्यावं. ते आता ते कामाला लागलेले आहेत. आता त्याच्यातून काय काय ते माहिती देतील त्याच्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला त्यांना 7 दिवसामध्ये आम्ही देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जर का नाही दिलं तर आम्ही तुम्हाला पुढचं सगळी माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला सादर करू शकतो. एवढी आमच्याकडे सगळी माहिती आहे. कुठल्या खात्यामध्ये किती कामगार होते हे सगळं आहे आमच्याकडे. आणि किती कामगारांचे किती पैसे अपेक्षित होते आणि ते किती त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. शेवटी ती पैसे जे आहेत ते जमा ठेवायला पाहिजेत ना कुठल्या तरी हेडखाली, रिझर्व्हमध्ये ठेवायला पाहिजे. तर ते देखील ते अनिभिज्ञ असल्यासारखं त्यांनी खात्याचे जे प्रमुख आहेत, उपायुक्त आहेत, त्यांनी हे केलं. आणि त्याच्यामुळे या ग्रॅच्युटीच्या विषयामध्ये फार गंभीर अशा चुका त्यांनी केलेल्या आहेत. एकूणच काही विषय जे आहेत जे आम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी मीटिंगमध्ये उपस्थित केले होते त्याच्यातले 50% विषय पूर्ण झालेले आहेत. उर्वरित विषय आणि हे नवीन याच्या संबंधी आज आमची आढावा बैठक झाली आणि त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये उर्वरित विषयाच्या संबंधी ते आपल्याला सगळी म्हणजे ते सॉल्व्ह करून त्याची माहिती उपलब्ध करणार आहे. सर, जो ग्रॅज्युएटीचा तुम्ही जो हे केलाय हा एक प्रकारचा मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा आहे. पण ह्या घोटाळ्यामागे जे आता तुम्ही जे म्हणताय की ठेकेदाराने ज्या प्रकारे तुम्ही आता माहिती दिली की मुळात महापालिकेला माहित नाही आहे, त्या कर्मचारी जो कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्याला माहिती आहे. 3,000 कर्मचाऱ्यांचे या लोकांनी फॉर्म भरून घेतले आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला विचारलंय की बाबा ग्रॅच्युटी, तर त्याने सांगितलेलं आहे की हे नाही केलेली. नाही, तसा मुद्दा नाहीये. आता जी तुम्ही सांगितले की 840 रुपये त्यांना भरणं गरजेचं आहे, पण मुळात महापालिकेलाही ठेकेदाराने माहिती दिलेली नाही की आम्ही क्या सर्टन अमाऊंट त्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा केली आहे. त्या कर्मचाऱ्यालाही माहित नाही की आपल्या अकाउंटमध्ये किती जमा झाली. तर नेमकं उद्याचा हा जो सगळा जो गॅप आहे किंवा हे जी प्रकार हे काल त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं नुकसान होणार आहे. तर ह्याच्याबाबत महापालिकेने आता काय उत्तर दिले की ह्याबाबतची माहिती महापालिका आता त्या खात्याचे जे ठेकेदार आहेत त्याचा सगळा हिसाब किताब काढून त्याचं जे आहे ते 7 दिवसामध्ये आम्हाला सादर करणार आहे. परंतु ही करोडो रुपयामध्ये एक्झॅक्टली ही जी काही रक्कम आहे ती 4,000 कर्मचारी जरी कंत्राटी कर्मचारी जरी धरले तरी देखील ही फार मोठी रक्कम आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे दर 1 वर्षाकरता जरी कॉन्ट्रॅक्टवर असेल तरी देखील ग्रॅच्युटी जी आहे ती तुम्हाला लागू करावी लागते. आणि त्याच्यामुळे हे ग्रॅच्युटीचा विषय जो आहे हा फार मोठा हडकंप माजवणारा आहे. आणि त्याचं उत्तर मिळेपर्यंत आणि त्याची आपल्याला माहिती मिळेपर्यंत आपल्याला हे स्वस्त बसणार नाही. कारण हा कर्मचाऱ्यांचा विषय, त्यांचा हक्काची आहे ग्रॅच्युटी. आणि उद्या समजा जर कोणी
कोर्टात गेलं, वेळ पडली जायला लागणार. आणि ह्या कोर्टामध्ये हा क्रिमिनल गुन्हा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये FIR दाखल होऊ शकतो ग्रॅच्युइटीच्या संबंधामध्ये जर. आणि पुढच्या काळामध्ये वेळ पडली तर कोर्टामध्ये सुद्धा उच्च न्यायालयामध्ये याच्या संबंधी कामगार जातील. सर, महापालिका कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी हे मी ते पहिल्यांदाच म्हटलं की कॉन्ट्रॅक्टरना नुसतं नोटीस देणं आणि कॉन्ट्रॅक्टर राज इथे चाललेलं आहे आणि ठेकेदार जे आहेत ते कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात, कर्मचाऱ्यांना त्यांची पिळवणूक करतात आणि निरनिराळ्या पद्धतीने त्यांना धाक दपटशा दाखवून की बाबा नाही तर निघून जातो, आम्ही दुसरा घेऊ, अमुक करू. तर अशा पद्धतीने त्यांना वेसण नाही घातली. जे तुमची नियमावली आहे ती जर ठेकेदार त्याप्रमाणे वागत नसतील तर त्यांना कुठल्या ठेकेदाराला तुम्ही ब्लॅकलिस्ट करून काढलंय, कुठल्या ठेकेदाराला तुम्ही काही हे केलेलं, काहीच नाही. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने ठेकेदार जर चालत असतील आणि वर्षानुवर्ष हे काय महापालिका जावई आहे काय, वर्षानुवर्ष तेच ठेकेदार, आरोग्य विभाग असेल, घनकचरा विभाग असेल, अमुक असेल, त्याचा परफॉर्मन्स नाही, त्याच्या त्रुटी आहेत, त्याला आन्सरेबल कोण आहे. आणि त्याच्यामुळे हे ठेकेदार राज जे आहे ते चालणार नाही. तुम्ही योग्य पद्धतीने कामगार हिताचं काम करा, त्यांच्याकडे काम करून घ्या. त्यांच्यामध्ये कुठे कामामध्ये कुचराई असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही पडत नाही, परंतु त्यांना 4-4 महिने पगार न देणं. आता हा जो ईस्टला तुमची तो प्लांट जो आहे जिथे मी मागे देखील व्हिजिट केली होती, तर त्याला तर म्हणजे ब्लॅकलिस्टच्या पेक्षा जास्त याच्यामध्ये काढून टाकायला पाहिजे. अशा पद्धतीने 10 कोटी रुपये त्याला आपण देतोय आणि त्या ठिकाणी जे ती सिस्टीम जी आहे ती अजून कार्यरत नाही. तिथले कामगार जे आहेत तिथे 40 कामगारचे पैसे घेतले जात आहेत, प्रत्यक्षामध्ये 24 कामगारच आहेत 24ला पण पेमेंट. आणि ते आम्ही निदर्शनास आणलंय. तर ते आता पुढची कारवाई करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याला ते ब्लॅकलिस्ट करतील, त्याच्याकडनं जे जे काही करायचं असेल. परंतु अशा प्रकारचे हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला ते असे ठेकेदार जे आहेत ते कोणाचं हित करणार आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यावर पूर्णपणे आम्ही माहिती घेणार आहोत. आणि जर ग्रॅच्युइटीच्या विषयामध्ये काही त्याच्यामध्ये चुकीचं आढळलेलं आहे, आता तर आम्हाला दिसतच आहे, परंतु त्यांच्याकडनं काय आहे ते शोधून काढा. त्यांना तर आता माहिती पण नाहीये की एवढा मोठा गडबड आहे म्हणून. त्याच्यामुळे ती ग्रॅच्युइटीचा घोटाळा जो आहे त्याचा शेवटपर्यंत पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करू. सर, तुम्ही अशी काही यादी तयार केली आहेत का की करणार आहात फ्युचरमध्ये, की ज्या ठेकेदारांचं तसं तुम्ही आता पोपलीचं उदाहरण दिलं की तिथे तसं यादी तयार आत्ता केली आहे? आमच्याकडे सगळी माहिती आहे, कुठल्या ठिकाणी किमान वेतन दिलं जात नाही, कुठे काय कशा पद्धतीने काम करून घेतलं जातं. आणि त्या वेळेला आम्ही महापालिकेच्या देखील निदर्शनास आणलंय. त्याच्यामुळे महापालिका देखील आता त्यांना नोटिसा देणार आहे आणि जी काही अटी आणि शर्तीप्रमाणे होत नसेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहे. आजपर्यंत महापालिकेच्या इतिहासामध्ये काळ्या यादी ठेकेदारांना कधीच टाकलं गेलं हो, मग ते आता आम्ही टाकायला लावू, आम्ही त्याच्याकरताच आहे. आणि जर नाही टाकलं तर मग महापालिकेतल्या पण काही लोकांचे विकेट घ्यायला लागतील, कुठपर्यंत जायला लागेल की जे ठेकेदाराची कोणी हातमिळवणी करत असेल तर हे कसं चालेल. कारण कामगार हा तुमचा बॅकबोन आहे. महापालिकाच्या निरनिराळ्या विभागामध्ये काम करणारा जो कष्टकरी कामगार आहे तो शेवटी बॅकबोन आहे आणि त्यातच तुम्ही कंबरड मोडायला लागलात तर ते योग्य नाही. सर, त्या कॉन्ट्रॅक्टरकडून कुठेतरी कर्मचाऱ्यांना धमकावलं देखील जाते, कारण की लेखी स्वरूपात तसे पत्र देखील ते निदर्शनास आणलंय, त्याच्यावरती कारवाई पण करणार. सर, आयुक्तांनी अर्थसंकल्प जाहीर केलेला होता, त्यावेळी सांगितलेलं की कोणतीही दरवाढ जी आहे ते आम्ही करणार नाही. मात्र 17 तारखेच्या महासभेमध्ये प्रस्ताव येतोय करवाढ आणि परिवहनचे बसेसचे काही भाडेवाढ जी आहे ती करणार आहे. कसं बघताय याकडे? हे मी अजून त्याचा नीट माहिती आणि अभ्यास केलेला नाहीये, परंतु आता जेव्हा यांची गट मीटिंग होईल त्यावेळेला आमच्या प्रतिनिधींना विचारून मग एक भूमिका आम्हाला ठरवता येईल. सर, ठाण्यामध्ये आत्ताही मोठ्या प्रमाणात खड्डे अनेक ठिकाणी पडलेले, विशेषतः ठाणे स्टेशन असो किंवा घोडबंदरच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले, याच्यामुळे अनेक अपघात होत आहेत. परंतु महानगरपालिका कुठल्या याच्यावरती उपाययोजना करण्यास योग्य दिसत नाही. हे बघा, 2 त्याच्यामधले विषय आहेत.
की महापालिकेने आता पूर्ण घोडबंदर रोडची जबाबदारी घेतलेली आहे, की जी कधी MMRDA टाकली जायची, काही PWD, काही अमुक. तर हा एक निर्णय झाला की महापालिकेने हे सगळं काम करायचं. आता काही वेळेला वारंवार पाऊस पडल्यामुळे देखील काही गोष्टी होतात निसर्गाच्यामुळे, पण काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्यांना तुम्ही हे काम दिलं जातं ते त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करतात आणि त्याच्यामुळे ते सगळं उखडलं जातं, ते खड्डे पडतात. आमचं म्हणणं आहे की तुम्ही योग्य वेळेला कारवाई केलेली नाही, त्याच्यामुळे हे सगळे मनमर्जी काम करून निघून जातात. निकृष्ट दर्जाचा तिथे वापर केला जातो आणि त्याच्यामुळे त्यांनी कठोर अशी पावलं उचलायला पाहिजे, कारण लाखो लोकांच्या जीवाशी खेळ. त्या सगळ्या खड्डे असतील तर त्या ठिकाणी कितीतरी अपघात होऊन बळी जातात. त्या ठिकाणी लोकांना प्रवास करताना जो काही दिरंगाई होते आणि त्याच्यामुळे महापालिकेने खूप सिरियसली घ्यायला पाहिजे, कठोरपणे ते राबवायला पाहिजे आणि फील्डवर जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः त्या ठिकाणी पाहणी करून ते सगळे रस्त्याची दुरुस्ती जी आहे ती करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर झालं तरच ते दरवर्षी जे होतंय ते होणार नाही. सर म्हणजे इथेही ठेकेदार पद्धतच आली ना, ठेकेदारच वरचढ झालेलं आहे. रिंग मेट्रो प्रकल्पावरून आपण मत आपलं व्यक्त केलं होतं, पण मात्र आता राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय की हा काही भातुकलीचा खेळ आहे का. जोरदार त्यांनी कडक शब्दामध्ये आमदारांचा समाचार घेतला या संदर्भात. आपण जे रिंग मेट्रो प्रकल्पासंदर्भात मत मांडलं होतं त्याचा नाही, रिंग मेट्रोच्या संबंधामध्ये बघा, ज्या ठिकाणाहून कसं आहे, एखादा प्रकल्प आला की पहिल्यांदी निरनिराळी मतमतांतर असतात आणि आमच्यासारखा जो प्रतिनिधी आहे तो आम्ही हा विचार करतो की कमीत कमी लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं ती योजना जी आहे ती राबवली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळे ज्या भागामधनं, म्हणजे उदाहरणार्थ हिरानंदानी असेल, काशीनाथ घाणेकर थिएटरच्या आसपास राहणारी लोक असतील, आपल्या चेतणी कोळीवाडा असेल, आता तर महागिरी कोळीवाड्याची पण निवेदन आलेलं आहे, किंवा उपवन इंडस्ट्रीयल इस्टेटचे उद्योजक असतील, या 5-6 ठिकाणचे तर माझ्याकडे लोक आले होते. त्या ठिकाणी त्यांची आपण, शेवटी आमचं काम आहे की त्याचा समन्वय करणं, मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांना बसवून त्याच्यातला उत्तमातला उत्तम मार्ग कसा निघेल आणि त्यांना कमीत कमी कशा पद्धतीने त्रास होणार नाही हे बघणं. तर काही ठिकाणी होतोय, काही ते टेक्निकल टीमला ते चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढणार आहेत. आता नवीनच, आता बुधवारी आम्ही 12 वाजता मी मेट्रोच्या कार्यालयामध्येच मीटिंग बोलवलेली आहे त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर. आणि शेवटी जनतेची जी काही तक्रारी आणि निवेदनं असतील तर ती समोर ठेवून त्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही बुधवारी चर्चा करणार आहोत. सर, ठाणे महापालिका हद्दीमध्ये करवाढ होणार आहे. 10 वर्षानंतर हा करवाढ घेण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. तसं फक्त या सगळ्या याच्यामध्ये मालमत्ता करवाढ आता पुढच्या महासभेमध्ये येणार आहे, तर ते मी काही अजून त्याचा बघितलेलं नाहीये, त्यांनी काय प्रस्तावित केलंय, कसं केलेलं आहे. तर आता ही जी गटमिटिंग होईल महासभेच्या आधी, आमचे प्रतिनिधी जे आहेत महापालिकेतले, त्या गटमिटिंगमध्ये त्याचा उलगडा झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला आमची भूमिका जी आहे ती सांगता येईल. सर, TMTच्या सुद्धा दरवाढ होणार आहे. 11 वर्षानंतर अजेंडा आलाच नाही सर. या सगळ्यामध्ये सर एक लोकांना अशी विसंगती वाटते की पाण्याची बिलं वसूल होत नाही, पाण्याचे कनेक्शन होत नाही आणि जिथे पाणी चोरीला जातं अशा वेळेला त्या सगळे पैसे जे वाया जातात आणि एका बाजूला दुसरीकडे त्याचा करवाढीवरती भाग पडतोय असं आपल्याला वाटतं का? नाही, निश्चितपणे पाण्याची जी रिकव्हरी व्हायला पाहिजे. आम्ही तर पुराव्यानिशी दाखवलं की किती तुम्ही वॉटर कनेक्शन लावलेली आहे आणि किती तुमच्याकडे वसुली झालेली आहे आणि किती व्हायला पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी जर अशा प्रकारे भोंगळ कारभार जर असेल तर ते योग्य नाही. त्याला एक शिस्तबद्ध त्याचं नियोजन असलं पाहिजे. नियोजन शून्य कारभार असल्यामुळे आणि मग ती पैसे नाही आहेत, कमी आहेत, मग करवाढ करा. किंवा टँकर जे पाण्याचं तर आपण बघतोच आहोत काय आहे ते टँकर माफियांना पोसून ते पाण्याचा वापर करा, लोकांना पाठवा. हे जे काही चाललेलं आहे तर ते थांबणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि ते सातत्याने आम्ही त्यांच्यावर हा एक दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.